ते राजपुत्र घेऊन आमदार साहेबांचा नाही, गाडी कोणाची आहे माझी ती राजपुत्र. हे जे काचेवर तुम्ही लावलेले राजमुद्रा आहे तर पोलीस स्टेशनला घ्या चला. एका मुद्द्याला परिसरात स्वतःला व्हीव्हीआयपी असल्याचा आवाहनत नियमबाह्य राजमुद्रा लावलेल्या 2 आलिशान वाहनांमुळे रविवारी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाले. व्हीआयपी प्रवेशद्वार क्रमांक 2 समोर मुख्य रस्त्यावर ही वाहनं उभी केल्यानं साई भक्तांची मोठी गैरसोय झाली. स्थानिकांनी वाहनं बाजूला घेण्याची विनंती केली असता स्थानिक व्यावसायिकांना दमदाटी देखील केली. एवढंच काय, तर वाहतूक पोलिसांना देखील हे वाहन आमदाराचे आहे असे सांगत दिशाभूल केली. या प्रकरणातील संबंधित व्यक्तीचे नाव जालना येथील रमेश यज्ञेकर यांची असल्याची माहिती समोर आली आहे. ते साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले. मात्र साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेशच विसरले. दुकानासमोर वाहनं लावली. तसेच स्थानिक व्यावसायिक बोलण्यासाठी गेले तर दमदाटी केली. 2 नंबर गेट समोर 2 गाड्या आलत्या सकाळी. तर आम्ही त्यांना बोललो की इथं गाड्या लावू नका, पण ते काय आमचं ऐकलं नाही. तर त्यांच्या पद्धतीने ते VIP गेटने एंट्री करून निघून गेले. तर निघून गेल्याच्या नंतर मग ते आले तर त्यांना डिपार्टमेंटनं थोडंफार काहीतरी चौकशी केली आणि त्यांना घेऊन गेले. गाड्या 2 होत्या, व्हाईट नंबर होते. आपल्या त्यांचं ते NID नंबर आहे ना तो नव्हता, फक्त सेम नंबर होते दोन्ही गाड्याला, एवढंच होतं. वरती राजमुद्राचा सिम्बॉल होता, बाकी दुसरं काय नव्हतं. आणि दोन्ही गाड्या एक स्कॉर्पिओ होती आणि एक क्रेस्टा होती, इनोवा क्रेस्टा. कसे होते माणसं, कसे होते माणसं म्हणजे असे होते ते सगळ्यांना व्हाईट कपडे घातलेले होते. आम्हाला असं वाटलं की ते एकदम या असणारे, त्यांना डोकं लावण्यापेक्षा ते गेलेले तेच बरे. पण मग ते नंतर आल्याच्या नंतर त्यांचं काय उघडं केलं ते पोलिसांना, पत्रकार लोकांनी उघडे केलं. दुकान पुढं 2 गाड्या लागलेल्या होत्या आणि त्यांच्या सारखे नंबर होते. त्याच्यावर एक राजमुद्रा होती. आम्हाला वाटलं कोणतरी VIP आहे. तुम्ही बोलले नाही त्यांना गाड्या नाही नाही का बरं? नाही बोलला मी. भारत सरकारने नाही, त्याच्यावर ते मोठं सिम्बॉल असल्यामुळे नाही बोललो. यज्ञेकर यांच्या ताब्यातील MH21CA 7900 आणि MH21CG 7900 या क्रमांकाची 2 आलिशान वाहनं मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर उभी करण्यात आली होती. यातील नंबरची सिरियल अत्यंत बारीक अक्षरात तर क्रमांक ठळक अक्षरात टाकल्यानं बघताक्षणी दोन्ही वाहनं एकाच क्रमांकाची वाटत होती. विशेष म्हणजे दोन्ही वाहनांवर नियमबाह्य पद्धतीनं राजमुद्रा लावून स्वतःला व्हीव्हीआयपी असल्याचा आभास निर्माण करत परिसरात रुबाब केला जात असल्याची चर्चा होती. मात्र माहिती मिळताच शिर्डी वाहतूक पोलिसांनी तातडीनं कारवाई करत दोन्ही वाहनांवरील राजमुद्रा काढून घेत तसेच नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेटबाबत मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली. या 2 गाड्या आहे, या 2 गाड्या राजमुद्रा वगैरे बघा गाडीवर, तेव्हा ती गाडी पळ काढतात. फ्रॉड आहे, फ्रॉड. गाडी लावू जुनी 1 नंबर आहे. बाहेर आलो. आपलं नाव काय? रमेश. काय करतो? ते राजपुत्र घेऊन आमदार साहेबांचा नाही, गाडी कोणाची आहे माझी ती राजपुत्र. हे जे काचेवर तुम्ही लावलेले राजमुद्रा आहे तर पोलीस स्टेशनला घ्या चला. एका मुद्द्याला ही गाडी तुमचीच आहे ना? ही कोणाची आहे? नाही, बोलून घ्या ना त्यांना. बोलू, त्यांचा नंबर द्या, मी कॉल करतो त्यांना. बोलून म्हणजे साई मंदिराच्या गेटवर आहे, साई मंदिराच्या गेटवर तिथे फोटो बोलतो माणूस. चला आपण आणि ज्यांच्या दुकाना पुढे लावली त्यांना दमदाटी करायला, बिचारांचे धंदे पाण्याचे दिवस आहे ना.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिर्डीत साई मंदिर संवेदनशील असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात असते. अशातच अशा बोगस VIP वाहनं कशी पार्क केली जातात हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, SP 24 तास शिर्डी. तुझा नाही घेत तुझा त्याच्यात येतोय. मला सांग माझ्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे आम्हाला जायचं चुकलं माफी माग विषय क्लोज करा. राजमुद्रा काढून घ्या. बघा राजमुद्रा कोण वापरू शकतं. हो सर चला आता कानामागं देईल असा शब्द वापरलेला आहे. कोण वापरू शकते डिटेल्स आपल्याला चालू करू का? चालू नाही आपल्याला इंजिन नंबर पाहिजे आहे. तिथे आहे का फोटो काढून दे बरं. मी यूट्यूबवर बघितलेलं MB नाही एक मिनिट हां सांगा. MA 1T J2Y D6 R6 K6 7960. हे करावं लागेल त्याला चावी लावा. काय पाहिजे तुम्हाला मला सांगा. झालं हे फक्त गाडी इंजिन नंबर जुळला का? ते काढून घेत आहे हो निकाल
ते अशा माझ्यामध्ये त्यांना वाटलं आपले मित्र आहे मागे